मित्रांनो, आजच्या आमच्या धावपळीचं कारण म्हणजे आज होती कोजागिरी पौर्णिमा. तुम्हाला तर माहिती असेल. त्यासाठी आम्ही पहिले पातेल्यात दूध टाकून घेतलं. दूध टाकताना काहींना असं वाटत होतं की आज काहीतरी वेगळंच आहे. त्यानंतर दुधाची क्वालिटी चेक केली व बघितलं दूध थोडं हलवून बघा. नंतर आम्ही त्यात थोडे मसाले मिक्स केले. मसाले मिक्स केल्यानंतर बघितलं काय सर्व मसाले वरती येऊन नंबर 1 दिसत होतं. बघताक्षणी असं वाटत होतं की आज काहीतरी नवीन आहे. मग फोटोशूट केला. फोटोशूट केल्यानंतर काय करा म्हणून मुलींचा डान्स घेतला. त्यात सरची छोटे खूप उत्सुकतेने नाचत होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी विश्रांती घेण्याचा विचार केला, पण मुलं बनली सर आम्हाला विश्रांती घ्यायची नाही, आम्हाला काहीतरी भन्नाट करायचं. मग त्यामुळे पाडे सर म्हणले चला होऊ द्यात मग. मग सरांनी बोलवल्यावर सर्व मुलं सरांकडे गेले. सर स्वतः सर्व मुलांना दूध वाटप करू लागले. सरांचा लहान मुलांना खूप जीव होता ना, त्यामुळे सर स्वतःच दूध वाटप करत होते. आम्हाला विचारायला की सर आमच्यासाठी एक आदर्शाची एक चांगली मूर्तीच म्हणून होती. त्यानंतर सर्व मुलं दुधाचा आस्वाद घेताना आम्ही त्यांचा फोटोशूट करू लागलो. पण आमचा भाऊ अचानकच येऊन त्यात बसला. नंतर सर्व मुलं असे टकमक बघू लागले की त्यांना वाटू लागलं आज भन्नाटच मजा आली राव. त्यातील काही मुलं तोंडाचा ग्लासच काढायला गेलते. ते म्हणू लागले दूध असं झालंय की पुन्हा डबल प्यावं वाटू लागलं. सर म्हणले ताण नाही, या आणि घेऊन जा. काही मुलं दूध आणण्यासाठी गेले तोवर आम्ही म्हणलो थोडं मुलींचं फोटोशूट करून घ्यावं. त्यानंतर काही मुली आम्हाला विचारत होत्या दादा आणखी दूध आहे का. त्यानंतर पाडे सर मला म्हणले की मी एकटाच काढून माझा पण एक फोटो काढून घे. तुम्हाला तर माहिती आहे मला सेल्फी काढायला खूप आवडते, म्हणून आम्ही एक सेल्फी काढून घेतली आणि आमचा कार्यक्रम संपला. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की